आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने बुलढाण्यात पार पडली शांतता समितीची बैठक। जातीय सलोखा कायम ठेवून सण उत्सव साजरे करण्याचे आवाहन। सर्वच समाजाचे धर्माचे आगामी सण उत्सव शांततेत आणि जातीय सलोखा टिकवणारे साजरे व्हावेत, यासाठी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक पार पडली। अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, ठाणेदार रवी राठोड यांच्यासह बुलढाणा शहरातील विविध राजकीय सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व सार्वजनिक उत्सव मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सण उत्सवाच्या काळामध्ये समाज माध्यमाचा जपून वापर करावा, कुठल्याही समाजाच्या भावना दुखावतील अशा पोस्ट शेअर किंवा व्हायरल करू नयेत, असे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही यावेळी पोलिसांकडून देण्यात आला आहे। वनी विलसती बहुवृक्ष चौहीकडे, तयात मग चंदना से घी न सापड़े। अपने आप को चंदन बनाने की कोशिश करना चाहिए कि हमारी खुशबू से सारा शहर, सारा समाज महक उठे। उसका नाम इंसानियत है। ये जो झगड़ा है, ये वो लोग जो समाज कंटक होते हैं, वो एक दूसरे को लड़ाने झगड़ने में लगाए रखते हैं ताकि उनका उल्लू सीधा हो जाए। प्रत्येक उत्सवाच्या वेळेला असं एकत्र आल्यानंतर एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होते। नवीन काय बदल झालेले आहेत का शहरामध्ये, किंवा आणखी कोणत्या सुधारणा अपेक्षित आहेत, रस्त्यांमध्ये काय अडचण आहे का, वीज विभागाच्या अनुषंगाने काय अडचण आहे का, नगरपालिकेकडून कोणत्या सुधारणा अपेक्षित आहेत, आरोग्य विभागाकडून काय केलं जाणं अपेक्षित आहे, या सगळ्या बाबींचा उहापोह या ठिकाणी होत असतो। किंबहुना कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं की शहरामध्ये प्रत्येक चौकामध्ये पोलीस चौकी झाली पाहिजे, कारण की आता सण उत्सव आहे। आता याच्यामध्ये काय होतं, एखादा डीजे लागतो, कोणी चाकू हल्ला करतो, कोणाची पोत चोरी जाते। माझी अशी तुम्हाला मागणी आहे, आता एसपी साहेब तर पोलीस चौकीचं बोलले मला की प्रत्येक चौकात मी 1-1.5 महिन्यामध्ये पोलीस चौकीचं प्रस्ताव टाकतो। अडचणी या ठिकाणी कुठे येत असतात, तर शक्यतो प्रशासन जे असेल आमचं नगर परिषद आणि एमएससीबीचं, की त्या काळामध्ये कुठे लाईट जाऊ नये, कारण गणेश उत्सवाचा हा 10 दिवसाचा जो आमचा या ठिकाणी उत्सव आहे, या उत्सवामध्ये प्रामुख्यानं एमएससीबीच्या माध्यमातून, नगरपालिकेच्या माध्यमातून ही स्ट्रीट लाईटची जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था अतिशय चोखपणे या ठिकाणी बजावली गेली पाहिजे। हर वक्त ऐसा होते आया है कि जब भी दंगा हुआ तो कोई मिलनों पे, जब भी दंगे के बहुत ज़्यादा घटनाएं अपने यहाँ मतलब महाराष्ट्र में होती है, बुलढाना में तो आज तक ऐसा कभी हुआ नहीं। और हम आपसे भी ये उम्मीद रखते हैं कि ऐसी घटना कभी हो ना, क्योंकि ये जो जवान बच्चों के जज्बात रहते हैं, हर धर्म के प्रति अपने अपने जज्बात रहते हैं, आपके भी जज्बात जायज़ है, लेकिन इस जज्बात को अपनी धार्मिक भावनाओं तक रखो। किसी किंवा आम्हाला जे कम्युनिकेशन त्यांच्याशी करायचं आहे ते तो अंमलदार आणि ते पदाधिकारी पाहतील। ते सर्व अंमलदार आमचे त्या ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह राहतील। मी सुद्धा त्यामध्ये असेल, आमचे गोपनीय विभागाचा स्टाफ सुद्धा त्यामध्ये असेल। आमचे जे 6 अधिकारी आहेत, 6 अधिकारी, प्रत्येक 6 मंडळावर एक अधिकारी असेल, समन्वयक अधिकारी म्हणून, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण निर्माण झाल्यास ते सॉल्व्ह करू शकते। माझाही नंबर त्या ग्रुपमध्ये आहे। जर तुम्हाला वाटलं की माझ्याशी बोलायचं आहे तर मी 24 तास अवेलेबल आहे।